अरे वा, खूप छान झाली. रताळ्यापासून तयार केले पुरणाची पोळी, त्याच्यासोबत भात, पुन्हा गावरान तूप, त्याच्यासोबत दूध आणि कटाची आमटी. आणि हे सगळं सोबत पुरणपोळीसोबत असल्याशिवाय पुरणपोळी खायला मजा येत नाही. तर पहा, या तर म्हणजे तुम्ही पण गरम गरम खायला खूप छान असे झालेले चविष्ट. आणि तुम्हाला हे आवडल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. कृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर चला, आता महाशिवरात्री होऊन 7-8 दिवस झालेले. तर आम्ही महाशिवरात्रीला रताळे आणले होते भरपूर. तर शिवरात्रीची शिरा हे ते खाऊन पण उरलेले बरेच. तर म्हणलं चला आता सुकायलेत खूप, याचं काहीतरी करू. कारण आम्ही शिरा वगैरे खाल्ला होता. तुम्हाला माझा आवाज वेगळा येत असेल, मला सर्दी पडसं खोकला सुरू आहे सध्या. तर चला म्हणलं आपण रताळे उकळून याचं एक वेगळं काहीतरी करून खाऊ. तर त्यासाठी आपण हे मातीच्या भांड्यात रताळे उकडायला घातलेले लाकडाच्या शेगडीवर. हे 2-3 पाण्यानं धुवून असे ठेवलेले आहेत उकडायला, सुकलेले होते म्हणून. आता चांगले शिजू द्यायचे. मला मस्त असे रताळे उकडलेले आहेत, आपण पाहूत. छान असे उकळलेले आहेत. चला त्याला गार करायला ठेवू, उतरून चाळणी नितळायला ठेवू. हे आता थंड पाणी घालून असे गार करायला ठेवलेले आहेत रताळे. आता याचे पूर्ण असे साल्ट काढून घेऊत. उकळलेले रताळे असे ह्या पुरण काढायची चाळणी ना, त्या चाळणीतून काढले. हे पाहिजे असं केसर निघालं. आता कढई गरम करायला ठेवलेली. तर याच्यामध्ये चांगला 1 चमचा तूप घालायचे, गावरान तूप. तूप छान वितळले. याच्यात समजा एक 2 वाट्याचा अंदाज असेल तर त्याला 1 वाटी गूळ घेतला. प्रमाण नाही काय नाही, आपल्या अंदाजानं. एखाद्या रताळे गुळचट असतात, एखादे थोडेसे पानसट चवीचे असतात. आपल्या अंदाजाने घ्यायचं आहे. तर काय करायचं, गूळ आणि रताळ्याचा खिस असं चांगला हलवून घ्यायचा परतून. आता गूळ पगळल्यानंतर पातळ होतं, आपल्या पुरणासारखं. हरभरा डाळीचं आपण पुरण करतो ना, तशा पद्धतीचं होतं. मग नंतर हे आळून येतं. पाच एकजीव करून घ्यायचं. चांगलं आळून येईपर्यंत असं हलवायचं, खाली करपू द्यायचं नाही. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, उगाच चिमूटभर घालायचं. त्याला पुरण लवकर आळून येतं. आणि 2-3 विलायच्या कुटलेले त्या घालायच्या. आपण हे पुरण हलवत काय करायचं, इकडे भांडं ठेवलेलं आहे स्टीलचं. गरम करायला भांडं ठेवलेले. याच्यात एक 1.5 चमचा साखर घातलेली. हे थोडीशी साखर लाल होऊ द्यायची. साखर पगळी का पाहूत. साखर पगळलेली आहे छान अशी. थोडंसं दूध घालायचं. आता दूध टाकल्यामुळे मधली साखर अशी घट्ट झाली ना, लाल. तर आता चांगले पगळेपर्यंत छान दूध असं उकळू द्यायचं आपल्याला पोळी संग खायला. तोपर्यंत इकडं पहा, आळायले मस्त रताळ्यापासून बनवलेलं पुरण. पहा किती छान असा सुगंध असा यायलाय. विलायची टाकलेले मस्त. तुम्ही असेल तर बडीशेप पण टाकू शकता बारीक करून. जायफळ पण टाकू शकता याच्यात. मी काय नाही, फक्त विलायची टाकलेली. हे पहा पुरण तयार झालेले मस्त. हे पहा पुरण आता थंड व्हायला ठेवायचं फॅन खाली. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या. ह्या पहा मस्त असे झालेले छान.
पहा कशी मस्त टम फुगलेली आहे. जास्त मोठ्याही नाही छोट्या नाही, अशा मध्यम साईजच्या करायच्या. हे पहा झाल्या पोळ्या करणं शेवटची पोळी अशा प्रकारे. हे पहा किती 5-6 पोळ्या झाल्यात. हे पहा मस्त झाल्यात अशा 5-6 पुरणाच्या पोळ्या झाल्या. इकडं दूध झालं तयार आणि इकडं पहा कटाची आमटी पहा मस्त अशी झालेली. जेवणाचं ताट तयार करू. भात घेतलेला आहे ताटामध्ये, दूध घ्यायचं. चला तर मंडळी, या गरम गरम रताळ्याचं पुरण करून तयार केलेली पुरणपोळी खायला तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा. महाशिवरात्रीचे रताळे उरलेले होते, त्याचा आम्ही असा उपयोग केला. आपण उकडवून शिरा तर कधीही खातो, तर तुम्ही पण असे थोडेफार करून पहा. आणि कशी वाटते ही रेसिपी ते आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ, गावरान पद्धतीचे पारंपरिक पद्धतीचे व्हिडिओ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर पहा पुरणपोळी. आता ही एक आपण कसं हरभऱ्याच्या डाळीचं पुरण करतो तसं हे रताळ्याचं पुरणच आहे. आणि पुरणपोळी म्हणलं की तिथं दूध आलं, दुधात बुडून तूप आलं आणि पुन्हा त्यासंग फुरका मारायला कटाची आमटी आलीच. मग हे सगळं असल्याशिवाय हे पोळी खायला मजा येत नाही. त्यामुळे कटाची आमटी पण केली, दूध पण चांगलं केले, तूप पण गावरान तुपासोबत. तर पहा, तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.